नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट, महिलांसाठी मोठी खुशखबर. रक्षाबंधन निमित्त आज पैसे वाटप होणार आहे. कोणत्या बहिणींना आता 3000 रुपयांचं वाटप होणार आहे आणि कोणत्या बहिणींना आतापर्यंत 6 तारखेला हे पैसे पडले, कोणत्या बहिणी होत्या त्यांना आता पैसे पडलेले आहेत आणि कोणत्या बहिणींना आज 3000 रुपयांचं वाटप होणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि मोठी खुशखबर. अजून एक गिफ्ट वाटप सुद्धा चालू झालेलं आहे, त्याचे अर्ज सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी आता स्मार्टफोन वाटप सुद्धा चालू झालेलं आहे. लाडक्या बहिणींना आता स्मार्टफोन दिला जात आहे. त्याचे अर्ज कुठे करायचे, कसे करायचे, सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला यापुढे भेटणारच आहे. त्याचे अर्ज तुम्हाला भरता येणार आहेत. तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला लगेच स्मार्टफोन वाटप होणार आहे आणि 13वा+14व्या हप्त्याची मोठी खुशखबर सुद्धा आहे. मोठे 5 गिफ्ट महिलांना वाटप चालू आहेत, परंतु महिलांना अजूनही माहीत नाही की आपल्याला हे 5 गिफ्ट कशाच्या माध्यमातून कसे पडणार आहेत. सर्वात महत्त्वाच्या डिटेल अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर हाईप करा. चला तर जाणून घेणार आहोत. 8 ऑगस्ट आहे आणि 8 ऑगस्ट निमित्त महिलांना 13वा+14वा हप्ता सण आलेला आहे आणि सणानिमित्त महिलांना हे मोठं गिफ्ट देण्याचं शासनाचं धोरण आता चालू झालेलं आहे. सणानिमित्त महिलांना पैसे वाटप चालू केलेलं आहे, कारण 6 तारखेला बऱ्याच महिलांना 1500 रुपयांचं क्रेडिट केलं गेलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. आता 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा करण्याचं आपण काम करू, कारण सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला देणार आहे. तुमच्या सर्व मनातील शंकांचं निरसन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे महिलांना आज पुन्हा 3000 रुपये वाटप होणार आहेत. सर्व महिलांना हे 3000 रुपये आता जमा व्हायला सुरू होणार आहेत, कारण आज कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत, कोणत्या महिला पात्र, कोणत्या अपात्र आणि महिलांना मोठं गिफ्ट शासनानं जे द्यायचं ठरवलेलं होतं 3000 रुपये अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. महिलांना हे 1500 रुपये शासनानं पाठवलेले आहेत. कोणत्या महिलांना 1500 रुपये पाठवले आणि अजूनही कोणत्या महिलांना 3000 रुपये येणार, सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 3000 रुपये अजून पण महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. 1500 रुपये जर तुम्हाला जमा झाले असते तर काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा 3000 रुपये हे जमा होणार. मी जे सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्या अटी जर पूर्ण केल्या, 2 ज्या अटी असणार आहेत, त्यानंतर तुम्हाला लगेच 1500 + 3000 असे 4500 रुपये सुद्धा काही महिलांना जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना काल 1500 पडलेले आहेत आणि 1500 रुपयांचं वाटप कोणाला जमा झालेलं आहे, 3000 रुपये जमा होणार आहेत. कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत, आनंदाची अपडेट आहे आणि सर्व महिलांपर्यंत ही अपडेट पोहोचवा, कारण अशीच अपडेट, खात्रीशीर अपडेट आणि मोबाईल गिफ्ट, शिलाई मशीन गिफ्ट, बांधकाम कामगार भांडी योजना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा योजना, या 5 योजनांच्या मार्फत 5 मोठे गिफ्ट महिलांना जमा होत आहेत. त्यामुळे महिलांना आता इलेक्ट्रिक स्कूटर, मोबाईल गिफ्ट 1500 रुपये, 3000 रुपये आणि 4500 रुपये असं सर्व काही गिफ्ट आज तुम्हाला भेटणार आहेत. परंतु त्यासाठी काय करायचं आहे, मोबाईल गिफ्टचे अर्जसुद्धा आपल्याकडे चालू झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता हे अर्जसुद्धा भरून घ्यायचे आहेत. महिलांना 3000 रुपये कोणत्या जमा होणार आहेत, आज कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. कारण हे 3000 रुपये पडण्यासाठी तुम्हाला काय काम करायचे आहे, 1500 रुपये कोणत्या महिलांना जमा झाले हे सुद्धा महत्त्वाचं आहे. महिलांना पैसे जमा झाले, परंतु ते कोणत्या महिलांना, काही महिलांना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे ती तर आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु आनंदाची बातमी म्हणजे आता मोबाईल गिफ्टचे GR आलेला आहे आणि तो अर्जसुद्धा आता तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. त्याचा अर्ज लिंकसुद्धा आपण दिलेली आहे. त्यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे, सर्व महिलांनी अर्ज करून घ्यायचे आहेत. खात्रीशीर आणि गॅरंटेड पारदर्शक माहिती आपण देत असतो. सर्व महिलांना आता मोबाईल गिफ्ट 100% भेटणारच. त्याचे अर्जसुद्धा तुम्हाला चालू झालेले आहेत. अर्ज आपण पुढे दाखवणार आहोत. सर्व महिलांना कसा मोबाईल भेटणार आहे, कशाच्या आधारे भेटणार आहे, कुठे भेटणार आहे, सर्व काही अर्जामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला हा मोबाईल 100% भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला आता मोबाईलचं गिफ्टसुद्धा वाटप चालू झालेलं आहे. काळजी करण्याची गरज नाही. सर्व महिलांना हा मोबाईल आपण मिळवून देणार, परंतु त्यासाठी अर्ज कुठे करायचा, अर्ज करण्याची गरज आहे. अर्ज केल्यानंतरच तुम्हाला हा मोबाईल भेटणार आहे. त्यामुळे अर्ज चालू झालेले आहेत. हा अर्ज पाहू शकता. हा अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे.
मोबाईल योजनेचा हा फॉर्म आहे। अर्जदाराचं पूर्ण नाव, वय, लिंग, संपर्क, सर्व काही डिटेल माहिती, ईमेल ID असेल, संपूर्ण पत्ता असेल, ओळखपत्र असेल, तुमच्याकडे या 4 पैकी कोणतंही ओळखपत्र असेल, ओळखपत्राचा क्रमांक, तुमच्याकडे आधीपासून स्मार्टफोन आहे का, मोबाईल गिफ्ट हवा आहे का, सर्व डिटेल माहिती भरल्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायची आणि ते पुढे जमा करायचं। तर ती पुढे अपडेट आपण देणार आहोत। हा फॉर्म भरून लगेच तुम्हाला 1 महिन्याच्या आत याची सोडत होणार आहे आणि सर्व महिलांना हे मोबाईल गिफ्ट भेटणार। त्यामुळे आता हा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। ती अपडेट आपण पुढे देणार आहोत, परंतु मोबाईल गिफ्ट योजनेचे अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा आपण दाखवलेला हा अर्ज तुम्हाला वेबसाईटवरती भेटणार आहे आणि ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्ही करू शकता। काही काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला मोबाईल 100% भेटणार। पण लाडकी बहीण योजनेमध्ये अजून सुद्धा बाकीचे गिफ्ट आहेत आणि महिलांना स्कूटर गिफ्ट पण आहे। लाडकी बहिणींना आता शिलाई मशीनचे अर्जसुद्धा चालू झालेले आहेत, महत्त्वाचे आहेत। या दोन्ही योजनेंचे अर्जसुद्धा आता चालू होत आहेत, त्यामुळे काळजी करू नका। इलेक्ट्रिक स्कूटर पाहिजे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे, शिलाई मशीन पाहिजे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे, सर्व काही तुम्हाला अर्ज आता उपलब्ध आहेत आणि सर्व महिलांना मोबाईल जर पाहिजे असेल तर हा अर्ज करून घेणं गरजेचं आहे। यासाठी काही अटी आहेत, यामध्ये अटी आणि पात्रतासुद्धा आहे। तुम्हाला या अटींच्या माध्यमातून पात्रता मिळणार आहे, त्यामुळे अर्ज करताना तुम्ही अटी लक्षात घेणं गरजेचं आहे। त्या अटीच्या माध्यमातूनच निवड होणार आहे, त्यामुळे अर्ज करताना तुम्ही सर्व ज्या अटी आहेत त्या काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। आणि आपण आतापर्यंत दिलेल्या डेट लाडकी बहीण योजनेसाठी सर्व काही खऱ्या आहेत आणि आपल्याकडे ऑफिशियली ती माहिती आलेली होती, त्यामुळे महिलांना आपण दिलेल्या डेट 100% आपण विश्वासास त्यांच्या पात्र ठरलेलो आहोत। 6, 7 आणि 8 या 3 डेट आपण दिलेल्या होत्या, मागील तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये चेक करू शकता। 6 तारखेला महिलांना 1500 रुपयांचं वाटप झालं आणि 7 तारखेला सुद्धा महिलांना हे काही पैसे पडलेले आहेत आणि आज आहे 8 तारीख। 8 तारखेला महिलांना आता कोणत्या पैसे पडणार, कोणत्या जिल्ह्यात महिलांना पैसे पडणार आणि कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के महिला असणार आहेत, सर्व काही आपण दिलेल्या विश्वासास तुमच्या पात्र आपण ठरलेले आहोत। ऑल अपडेट मराठीने दिलेली अपडेट ही तुमच्यासाठी खरीच असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला हाईप करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर हा तुमच्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत करा। त्यामुळे आपण तुमच्या विश्वासास पात्र आहोत, खरी माहिती आपण देत असतो। कोणत्या लाडक्या बहिणींना 6 तारखेला पैसे जमा झालेले आहेत हे महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे पडलेले नाहीत। काही लाडक्या बहिणींना पैसे पडलेले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। त्यांना काय करायचं आहे, त्यानंतर त्यांना 3000 + 1500 रुपये असे 4500 रुपये परत एकदा जमा होणार आहेत। काय केल्यानंतर तुम्हाला हे पैसे परत एकदा जमा होणार आहेत ते आपण पुढे जाणून घेणार आहोत। महिलांना 2 महत्त्वाचे हे जे नियम आलेले आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे। कोणत्या महिलांना अजूनही पैसे जमा होणार आहेत, लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला जर 3000 रुपयांचं हे गिफ्ट रक्षाबंधनचं मिळालेलं नसेल आणि तुम्हाला 1500 रुपये जर जमा झालेले असतील तरीसुद्धा काळजी करू नका, तुम्हाला 3000 रुपये आजपासून परत एकदा सुरू होत आहेत। आणि जर तुम्हाला 1500 रुपये हे 6 तारखेला आलेले नसतील तर मात्र EKYC करणं गरजेचं आहे। EKYC केल्यानंतर तुम्हाला 1500 प्लस लाडकी बहीण योजनेचं रक्षाबंधन गिफ्ट 3000 रुपये असे टोटली 4500 रुपयांचं हे क्रेडिट तुमच्या अकाउंटला केलं जाणार आहे। आणि दुसरं आहे आधार सीडिंग करून घेणं गरजेचं, कारण आधार सीडिंग आणि EKYC केली तर मात्र तुम्हाला सुरळीत लाभही भेटेल, रक्षाबंधनचं मोठं गिफ्टही भेटेल, सर्व तुमच्या अकाउंटला जमा होईल, अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकतात। त्यामुळे 2 टप्पे अजूनही जमा होत आहेत। 7 तारखेला कालसुद्धा वाटप झालेलं आहे आणि 8 तारखेला आजसुद्धा वाटप होत आहे। 3 दिवस पैसे वाटप हे आपण सांगितलेलं होतं, त्याच्या माध्यमातून आता 2 टप्पे पार पडलेले आहेत आणि 1 टप्पा आजचा हा शिल्लक आहे। आज 12 वाजल्याच्या नंतर तुम्हाला सर्व महिलांना पैसे पडणार आहेत, काळजी करू नका, सर्व महिलांना हे पैसे जमा होणार, कारण भावांनी दिलेलं वचन ओवाळणीच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला आता ते क्रेडिट केलं गेलेलं आहे। लाडक्या बहिणींना भावांचं गिफ्ट आता जमा व्हायलाच चालू आहे, त्यामुळे आज या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। कोणते जिल्हे असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे पडणार आहेत, आज आहे 8 तारीख आणि 8 तारखेचा शेवटचा टप्पा आज चालू होत आहे। त्या जिल्ह्यात आज पैसे पडणार आहेत, ते 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यात किती टक्के महिला आहेत, कोणत्या महिलांना आज नक्की पैसे पडणार, तर 1500 रुपये पडलेले आहेत, 1500 रुपये पडणार आहेत।
राहिलेला एक हप्ता तुम्हाला आज जमा होत आहे। कारण 12वा ज्या महिलांना हप्ता आलेला नव्हता त्यांना 12व्या हप्त्याचं क्रेडिट केलं गेलेलं आहे आणि ज्यांना 12वा हप्ता क्रेडिट केला गेलेला आहे त्यांना आता 3000 रुपये एक सुरळी 3000 रुपये एकखट्या तुम्हाला रक्कम दिली जाणार आहे। आणि ज्यांना हे 12वा हप्ता आलेला होता त्यांना आता 13वा हप्ता प्लस 14वा हप्ता असे दोनही हप्त्याचं एकत्रित 3000 रुपयांचं क्रेडिट आज केलं जाणार आहे। त्यामुळे महिलांना आनंदाची बातमी आहे आणि महिलांना हा एक हप्ता ज्या महिलांना जमा झालेला आहे त्यांना सुद्धा महत्त्वाची बातमी ठरणार आहे आणि ज्या महिलांना हा हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। कारण त्यांना सुद्धा 3000 रुपयांचं हे क्रेडिट आज चालू होत आहे। जर तुमचं आधार सीडिंग ऑन नसेल, DBT केलेलं नसेल आणि KYC जर तुम्ही करून घेतलेली नसेल तर या दोन गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत। कारण या दोन गोष्टी जर तुमच्या कंप्लीट असतील, आधारला प्रॉब्लेम नसेल, तुमचा अकाउंटला आधार सीडिंग केलेलं असेल आणि तुमचं KYC झालेलं असेल, तुमचं अकाउंट होल्ड नसेल तर मात्र काळजी करू नका। तुम्हाला 1500 रुपयांचं हे बघू शकता तुम्ही 6 तारखेला महिलांना मेसेज आलेला आहे आणि हे पैसे तुम्हाला जमा झाले नसतील तर काळजी करण्याची गरज नाही। या दोन अटींच्या माध्यमातून आता महिलांना परत एकदा पैसे जमा होत आहेत। सणानिमित्त महिलांना 2 हप्ते येणार। त्याचं काय झालेलं आहे तर एक हप्ता शासनाने महिलांना क्रेडिट केला। ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला नव्हता त्यांना सुद्धा क्रेडिट केलं गेलेलं आहे। ज्यांना आलेला होता त्यांना सुद्धा 13व्या हप्त्याचं क्रेडिट केलं गेलेलं आहे। परंतु ज्यांना 13व्या हप्त्याचं क्रेडिट केलं गेलं त्यांना परत एकदा 1500 रुपयांचा लाभ हा वितरित केला जाणार आहे। कारण शासनाने सांगितलेलं होतं की 3000 रुपये आम्ही महिलांच्या अकाउंटला सणानिमित्त रक्षाबंधनचे ओवाळणी पाठवणार आहोत। त्यामुळे महिलांना आता 3000 रुपये 100% भेटणार। परंतु आपण सांगितल्याप्रमाणे 12वा हप्ता ज्यांना आला त्यांना काळजी करण्याची गरज नाही, त्यांना 3000 रुपये येणार। ज्यांना 12वा आलेला नव्हता त्यांना 3000 प्लस हे 1500 असे 4500 रुपये जमा होणार। तर ज्यांना 12वा आणि 13वा असे दोनही हप्ते आतापर्यंत आलेले आहेत त्यांना आता 14व्या हप्त्याचे 1500 रुपये हे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींना आज ओवाळणी खात्यात टाकायला चालू केली। 6 तारखेपासून हे पैसे वाटप शासनाने चालू केलं आणि 7 आणि 8 अशा 3 दिवस हे पैसे वाटप चालू आहे। काळजी करू नका, एक हप्ता तुमच्या अकाउंटला पाठवला आहे आणि एक हप्ता शासन तुम्हाला आता पाठवणार आहे। त्यामुळे बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे रक्षाबंधन निमित्त बहिणींना ओवाळणी भावाने टाकलेली आहे आणि अजूनही ती चालू आहे। त्यामुळे सर्व महिलांना हे पैसे क्रेडिट होत आहेत। तुम्हाला जर क्रेडिट होत नसतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमच्या कमेंट आपल्या चॅनलला आलेल्या कमेंट ह्या मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत आपलं चॅनल पोहोचवत असतं। त्यामुळे तुमची एक कमेंट चांगली कमेंट आपल्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। तुम्हाला एक कमेंट तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकते। त्यामुळे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा की आम्हाला सर पैसे आले किंवा नाही। जर 1500 रुपये तुम्हाला पडले असतील तर तुम्हाला कितवा हप्ता आलेला आहे, कोणता राहिलेला आहे, सर्व डिटेल कमेंटच्या माध्यमातून कळवा। आणि एक हप्ता जर आला असेल तर एक हप्ता आज महिलांना परत एकदा पाठवणं चालू आहे। त्यामुळे आनंदाची बातमी आहे सर्व महिलांना। 13वा प्लस 14वा हप्ता संदर्भात मोठा निर्णय मंत्रिमंडळ जी बैठक झालेली आहे त्याबाबत घेण्यात आलेला होता। शासनानं मंत्रिमंडळ बैठकीत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं ओवाळणी टाकण्याचं शासनाचं हे नवीन जे घोषणा झालेली होती त्याची मंत्रिमंडळ बैठकीत त्यावरती चर्चा झालेली होती आणि 3 भावांनी त्यांचं वचन पाळलेलं आहे। 3 भावांनी सर्व काही पैसे पाठवण्याचं काम सुरळीत चालू केलेलं आहे आणि लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी होती ती पडताळणी सुद्धा तुमच्यासाठी स्थगित करण्यात आलेली आहे। 2.5 लाखाच्या अटीच्या माध्यमातून महिलांना जे अपात्र करण्याची मोहीम होती, इन्कम टॅक्स भरत असाल त्याचा डाटा गोळा करायचं काम चालू होतं आणि महत्त्वाचं म्हणजे इतर योजनेचा लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं होतं आणि 4चाकी गाडी ज्या महिलांच्या नावे होती त्यांना सुद्धा अपात्र करण्यात आलं होतं। परंतु आता 2.5 लाखाच्या ज्या अटीवरती महिला अपात्र करणार होते त्या 2.5 लाखाची अट सध्या तरी स्थगित केल्यामुळे महिलांना कुठेतरी दिलासा भेटलेला आहे आणि 13वा आणि 14वा हप्ता हा सोबत देण्याचं शासनाने ठरवलेलं महत्त्वाचं ठरलेलं आहे। कारण
1500 रुपये तुम्हाला जमा केलेले आहेत आणि 1500 रुपये आज तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत। ज्या महिलांना 1500 आलेले आहेत त्यांना जर 12वा हप्ता आलेला नसेल तर 3000 रुपये त्यांना परत एकदा आज पाठवायचं काम चालू आहे आणि प्रत्येक महिलेला वेगळी रक्कम देण्याचं हे तुम्हाला 100% पडणार होते। काही महिलांना 4500, काही महिलांना 3000 तर काही महिलांना 1500 असे प्रत्येक लाडक्या बहिणीला वेगळी रक्कम 100% येणार आणि खात्रीशीर गॅरंटेड ही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यामुळे तुम्हाला ही अपडेट आपण दिलेली आहे। 4500 रुपये हे तुम्हाला जमा होतील, अन्यथा 3000 किंवा 1500 असे 3 टप्प्यात 3 लाडक्या बहिणींचे टप्पे पडणार आहेत। काही बहिणींना 12वा हप्ताच आलेला नव्हता, त्यांना 13वा, 14वा आणि 12वा असे 3ही हप्ते पडतील। ज्या बहिणींना 12वा आलेला होता त्यांना 13वा आणि 14वा पडेल आणि ज्यांना 12वा आणि 13वा पण आलेला आहे त्यांना आता 14व्याचं 1500 रुपये जमा होणार आहेत। सणानिमित्त महिलांना ओवाळणी शासनाने टाकलेली आहे, त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट आहेत। 20 जिल्हे आहेत, आपण स्क्रीनमध्ये पाहू शकता। 20 जिल्ह्यांची यादी पण आपण पुढे दिलेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप चालू आहे। सणाचा महिलांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे आणि महिलांना हे पैसे वाटप अखेर चालू झालेलं आहे। 6 तारखेपासून हे पैसे पडायला चालू आहेत, त्यामुळे आज सुद्धा महिलांना पैसे पडणार आहेत। गॅरंटेड खात्रीशीर माहिती आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो, त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करू शकता। कारण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलचे तर तुम्ही हाईपसुद्धा करू शकता। कमेंटच्या माध्यमातून तुमचा शंका विचारू शकता आणि हा व्हिडिओ संपूर्ण लाडक्या बहिणींपर्यंत शेअर झाला पाहिजे। चला, धन्यवाद।